च्या बचावासाठी आज बारामतीत मोर्चा निघणार आहे। बारामतीत लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्वात ओबीसी बहुजन एल्गार मोर्चा निघेल। सागर सुरवसे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडलेले आहेत। सागर, या मोर्चा संदर्भात काय अपडेट? वृषाला आपण पाहिलं की खरं तर 4 दिवसांपूर्वीच राज्य सरकारने जे आहेत ते हैदराबाद गॅजेटेर जे आहे ते लागू केलेलं आहे आणि मात्र आता त्या हैदराबाद गॅजेटेरला विरोध करत या ठिकाणी ओबीसी नेते लक्ष्मण हाके त्याचबरोबरीनं ओबीसीच्या विविध संघटना ज्या आहेत त्या ठिकाणी आक्रमक झालेल्या आहेत आणि त्यांनी या हैदराबाद गॅजेट जे राज्य सरकारने लागू केले त्या विरोधात आता आक्रमक भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर आज लक्ष्मण हाके यांची बारामतीमध्ये मोठा मोर्चा जो आहे तो या ठिकाणी निघणार आहे आणि कार्यकर्ते जे आहेत ते बारामतीमध्ये जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर बारामती नगर परिषदेपासून साधारणपणे 12 वाजता हा मोर्चा जो आहे तो प्रांत कार्यालयाकडे निघणार आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी ओबीसी बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावं असं आवाहन देखील लक्ष्मण हाके यांनी केलेलं आहे। खरं तर आपण पाहिलं की लक्ष्मण हाके यांनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जे आहे ती सातत्याने भूमिका घेतलेली पाहायला मिळते। त्याचबरोबरीनं आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर जो GR मान्य करण्यात आलेला आहे राज्य सरकारकडून, हैदराबाद गॅजेट असेल त्याचबरोबरीनं सातारा गॅजेटियर, हे सर्व GR जे आहेत ते तात्काळ जे लागू केलेले आहेत मराठा समाजासाठीचे ते रद्द करावेत ही प्रमुख मागणी घेऊन या ठिकाणी लक्ष्मण हाके जे आहेत ते आज बारामतीमध्ये एल्गार करणार आहेत। खरं तर आपण पाहिलं उपमुख्यमंत्री अजित पवार त्याचबरोबर राष्ट्रवादीचे शरद पवार गटाच्या प्रमुखांवरती धन्यवाद सागर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।